नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. सुपरफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. नीट परीक्षेमधल्या गैरव्यवहार प्रकरणी लातूरमधील 2 शिक्षक एटीएसनं संशयित म्हणून ताब्यात घेतलेले आहेत. एटीएसनं नीट पेपर फुटीची लिंक शोधण्यासाठी त्या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. संजय जाधव आणि जलील पठाण असं संशयित शिक्षकांचं नाव आहे. एटीएसनं 2 ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली आहे. आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. उद्धव ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला. मुंबई उपनगर, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. शिक्षण मंडळाची माहिती. नीट परीक्षेमधल्या कथित गैरव्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी होणार. परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता तपासण्यासाठी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय. नीट पेपर लीक प्रकरणी मोठी कारवाई. एनटीजीचे डीजी सुबोध कुमार यांना पदावरून हटवलं. प्रदीप सिंह खरोला एनटीएचे नवे डीजी. ओबीसी मतांसाठी फडणवीसांनी डाव टाकू नये. राज्यामध्ये मराठ्यांशिवाय पानही हलणार नाही. तुमचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. भुजबळ 100% दंगल घडवणार. त्यांची नियत खोटी असून जातीय तेढ वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न. महाराष्ट्रामध्ये दंगल झाली तर भुजबळ जबाबदार असतील. मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. शरीफ है हम किसी से लड़ते नहीं मगर जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं. शायरीतून छगन भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. सगळे सोयऱ्यांना आरक्षण देणार नाही असं आश्वासन राज्य सरकारनं दिलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची माहिती. 10 दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करत असल्याची लक्ष्मण हाकेंची घोषणा. लक्ष्मण हाकेंनी आंदोलन मागे घेतलं. त्यांचे आभार मानतो. अधिवेशनाच्या काळामध्ये काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं ठरलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. लाखो नोंदी सरकारनं दाबून ठेवला. ब्रिटिशकालीन जनगणनेमध्ये मराठा कुणबी आहेत. त्या नोंदी आपल्या हक्काच्या आहेत. त्यामुळे ओबीसीतूनच आरक्षण घ्यायचंय. मनोज जरांगेंची भूमिका. राज्यामध्ये अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले वाटण्यात आले. ज्यांनी खोटे दाखले वाटले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. छगन भुजबळांची मागणी. मराठा समाजाच्या नोंदी खोट्या ठरवण्याचा घाट सुरू. मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही. बलिदान देण्याची तयारी. मनोज जरांगे ठाम. मराठा समाजाला दुसरं ताट द्या. ओबीसीच्या ताटातमधलं काही द्यायचं नाही. आरक्षण गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. अन्याय कधीपर्यंत सहन करणार. छगन भुजबळ आक्रमक. आम्ही कुणाची भाकरी खाल्ली नाही. आमच्याच हक्काचं मागतोय. मी जातीवादी नाही. मी मराठ्यांच्या मागे कणखर उभा. मनोज जरांगेंचं वक्तव्य. जातीय जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा. विधानसभा लोकसभेत आरक्षण मिळायला हवं. छगन भुजबळांची राजकीय आरक्षणाची मागणी. जातीय जनगणना करून सर्वांना आरक्षण द्या. खासदार उदयनराजेंची मागणी. तर मी जातपात मानत नाही. मात्र 1994 साली मराठ्यांना डावलून माळी धनगर समाजाला आरक्षण दिल्याचाही उल्लेख. खोट्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र याबाबत कारवाई व्हावी. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारकडून स्पष्टता यावी. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. 2017मध्ये देवेंद्र फडणवीसांनी रक्ताच्या नात्यामध्ये कागदपत्र पडताळणीची गरज नाही हे सांगितलं होतं. सगळे सोयरेबद्दल अंमलबजावणी ही त्याच पद्धतीची. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. ओबीसींचं आरक्षण जाऊ नये आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका. आरक्षण प्रश्नावर सामंजस्यातून मार्ग निघेल. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. 2 समाजामध्ये तणाव निर्माण होणार नाही हा प्रयत्न. सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. सरसकट ओबीसीतून आरक्षण देता येत नाही. सरकारनं सांगितलंय. सगळे सोयरे संदर्भात सरकार सकारात्मक. शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण देणार सांगितलं आणि शब्द पूर्ण केला. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. पुण्यातील ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित. 10 दिवसानंतर भुजबळांच्या उपस्थितीमध्ये ससाणेंचं आंदोलन स्थगित. 15 दिवस महाराष्ट्र हादरून ठेवला होता. बारामतीमधून निवडणुकीला उभा राहिलो असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो. शिंदे गटाच्या विजय शिवतारेंचा दावा. मराठवाड्यामध्ये 9 महिन्यामध्ये तब्बल 1,40,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. मराठा समाजाच्या सापडलेल्या 45,431 कुणबी नोंदींद्वारे प्रमाणपत्र दिलीत. विभागीय आयुक्त कार्यालयाची माहिती. वानखी आयोगानं ओबीसींची संख्या कमी दाखवली. गेल्या 9 महिन्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र किती वाटली. श्वेतपत्रिका काढावी. गोपीचंद पडळकर यांची मागणी. राज्यात लबाड लाडग्यांचं सरकार आहे. विधानसभा निवडणूक आल्यानं सरकारकडून टाइमपास सुरू. अरविंद सावंत यांचा सरकारवर हल्लाबोल.
कल्याणमध्ये आज अजित पवार गटाकडून मेळाव्याचं आयोजन. खासदार सुनील तटकरे आणि श्रीकांत शिंदेंसाठी कार्यक्रमाचं आयोजन. किरण शेलारांसाठी मागा ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी कंबर कसली. मुंबई पदवीधर मतदारसंघ महायुती उमेदवार किरण शेलार पदवीधर मतदारांशी संपर्क केल्यानंतर प्रवीण दरेकरांकडून आढावा. राज्यसभेवर जाणार अशी मलाही माहिती मिळतीये. राज्यसभेवर जाणार का या प्रश्नावर पंकजा मुंडेंचं उत्तर. राज्यातील पेशवाई विचाराचं सरकार परास्त करणं हा महाविकास आघाडीचा उद्देश. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल. शिंदेंचं नेतृत्व तकलादू. रामदास कदमांनी बोलण्याचं धाडस दाखवलं. त्यांनी अजित पवार फडणवीसांवर बोलण्याचं धाडस दाखवलं. त्यांना शुभेच्छा देतो. या गोष्टी सातत्यानं कराव्यात. भास्कर जाधवांचा रामदास कदमांना टोला. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरामध्ये बॅनरबाजी. बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू धर्मरक्षक असा उल्लेख. 26 तारखेला माझी परीक्षा, मला पास करा. समोर कुणी नवीन टंपू येईल, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिंदेंचे उमेदवार दराडेंचं वक्तव्य. जळगावमध्ये शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्था चालकांना पैसे वाटले. व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर आरोप. महायुतीचे उमेदवार दराडेंच्या प्रचारार्थ शिंदेंची होती सभा. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बळवंत वानखेडेंना खासदार कक्ष मिळत नसल्यानं यशोमती ठाकूरांचा संताप. आक्रमक होत कुलूप तोडून कार्यालय घेतलं ताब्यात. प्रत्येक वेळी आरडाओरडा करणं योग्य नाही. कलेक्टर ऑफिसमध्ये खासदारांचं कार्यालय असू शकत नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तर यशोमती ठाकूर यांना अहंकार असं म्हणत रवी राणांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका. लोकसभा निकालानंतर काँग्रेसला आभाळाला हात टेकल्यासारखं वाटतंय. हम करे सो कायदा असं यशोमती ठाकूरांचं झालंय. भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोडणेंचा निशाणा. नाना पटोलेंच्या बैठकीआधी काँग्रेस भवनमध्ये 2 गटामध्ये राडा. काँग्रेस पदाधिकारी महेश थिवार यांना काँग्रेसच्याच एका गटाकडून मारहाण. थिवार यांनी बैठकीमध्ये बॅनर्स दाखवत जुन्या नेत्यांना बदलण्याची मागणी केली. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेची बॅनरबाजी. आदित्य ठाकरेंना विधानसभेमध्ये पाडण्याची भाषा. तर संदीप देशपांडेला जिंकवण्याचा निर्धार. विधान परिषदेसाठी मवियाचं गणित ठरलं. काँग्रेस 2 जागा लढवणार तर शरद पवार गट आणि ठाकरे गट मिळून 1 जागा लढवणार. 25 जूनला दिल्लीमध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. राज्यामध्ये मोठी गुंतवणूक येत होती, पण गद्दारांनी सरकार पाडलं. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची शिंदे फडणवीसांवर टीका. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार. 4 महिने सर्वांनी संघटित राहावं. मविया सत्तेमध्ये येणं हे प्राथमिक मतं. विधानसभा जागावाटपाच्या प्रश्नावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. बीडचं पार्सल म्हणून हिणवलं तरी जनतेसाठी माळशिरसमध्येच राहणार. लोकसभा पराभवानंतर माळशिरस विधानसभेसाठी राम सातपुतेंनी ठोकला शट्टू. सातपुतेंकडून संकल्प मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री शिंदे घेणार पंढरपूरच्या वारीच्या कामाचा आढावा. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच्या पालखीबाबत चर्चा होणार. पुढील आठवड्यामध्ये पुण्यामध्ये आढावा बैठक. जळगावमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकरी विठुरायाच्या दिशेनं निघाले. सोलापूरच्या माड्यामध्ये दारूबंदीसाठी महिला आक्रमक. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोर्चा. अधिकारी गैरहजर असल्यानं खुर्चीला हार घालत निषेध. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक. सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार. कोकण विभागीय रेल्वेमध्ये विलीन करा. कोकण विकास समितीची मागणी. विलिनीकरणामुळे संपूर्ण मार्गाचं दुहेरीकरणासारखं प्रकल्प होण्याची अपेक्षा. व्हॉट्सअपवर इंडिगो विमानाचं तिकीट काढता येणार. चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार सुविधा. मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय. पुढील 4 दिवसांमध्ये दक्षिण कोकणासह राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाची शक्यता. हवामान खात्याकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट. मुसळधार पावसाची शक्यता. तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या वेलगंगा नदीला पूर. काल झालेल्या मुसळधार पावसानं वेलगंगा नदीला पूर. पहिल्याच पावसामध्ये नदी दुथडी भरून वाहू लागली. यवतमाळ जिल्ह्यामधल्या 8 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा दमदार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी. पावसाच्या हजेरीनं बळीराजा सुखावला. धुळे जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. जिल्ह्यामधल्या अकलाड शिवारामध्ये मुसळधार पाऊस. पेरणीच्या कामांना वेग येणार. वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये रिमझिम पाऊस. सकाळपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण. काही सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात. गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. तर शेतीच्या कामांनाही वेग येणार.
वर्धा ठिकठिकाणी मुसळधार पावसाच्या जेरी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. भंडाऱ्यातील भात उत्पादक शेतकरी कापसाच्या शेतीकडे वळले. चांगल्या उत्पादनासाठी देवाकडे साकडं घालत कपाशीची लागवड. जळगाव ते चाळीसगावमध्ये 52% पेरण्या पूर्ण. 5 ते 6 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं काही भागातील पेरण्या खोळंबल्या. शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. शिर्डीच्या साई मंदिरातील हार फुलांवरील बंदी कधी उठवणार? उच्च न्यायालयानं साईबाबा संस्थांकडून अभिप्राय मागवला. परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांची याचिका. जळगावमधल्या श्रीराम संस्थेची 152 वर्षांची परंपरा असलेली आदिशक्ती मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे रवाना. भजन कीर्तन आणि पोहड्या खेळून भाविकांनी केला आनंद व्यक्त. वाशिमच्या रिसोडमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पालखीचा मुक्काम. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये शिंदेगडाच्या नेत्या भावना गवळींनी वारकऱ्यांना महाप्रसाद वाटून केली सेवा. गजानन महाराजांची कृपा महाराष्ट्रावर राहो, गवळींचं साकडं. विठ्ठल मंदिर समिती आणि मंदिर प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव. 10 प्रमुख पालख्यांच्या महापूजेवरून संभ्रम. धुळे शहरामध्ये सद्गुरू कबीर यांचा प्रकटोत्सव दिन उत्साहात साजरा. सद्गुरू कबीरांच्या प्रकटोत्सव दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती सुरू असलेलं मैदान ताडपत्रीनं झाकून ठेवण्यात आलं. मैदानावर चिखल होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभागाची बिरसा मुंडा रस्ता जोड योजना फक्त कागदावरच. जिल्ह्यातील हजारो आदिवासी गावं रस्त्याच्या प्रतीक्षेत. धुळ्यामधल्या कॅम्प परिसरामध्ये राज्य राखीव पोलीस दल आणि आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण. 1500 बहुउपयोगी वृक्षांचं रोपण करून संवर्धन करण्याचा अधिकाऱ्यांचा मानस. धुळे जिल्ह्यामधल्या जलप्रकल्पांमध्ये फक्त 10.75% पाणीसाठा शिल्लक, तर लघु प्रकल्पांमध्ये केवळ 2.5% जलसाठा. मोठा पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट. धुळे जिल्ह्यामधल्या रानमळा शिवारामध्ये शेतकऱ्यांकडून फळं आणि भाजीपाला लागवडीला सुरुवात. पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांकडून काकडीची लागवड. भंडाऱ्यामध्ये 24 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये 547 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार. रेल्वे मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मराठी टायपिंग परीक्षेमध्ये आढळले 15 डमी विद्यार्थी. संबंधित 15 विद्यार्थ्यांवर डिबारची कारवाई. धुळे शहरामध्ये चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील वडजाई रोड परिसरातून गावठी कट्ट्यासह एकाला अटक. गुप्त माहितीच्या आधारे चाळीसगाव पोलिसांची कारवाई. गावठी कट्टा आणि 4 काडतुसं जप्त. धुळे सुरत महामार्गावर राज्याच्या दक्षता पथकाकडून डिझेलचा काळाबाजार उघड. पोलिसांकडून 1 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त. 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. T20 विश्वचषकामध्ये सुपर 8च्या दुसऱ्या लढतीमध्ये भारताचा बांगलादेशवर 50 धावांनी ऐतिहासिक विजय. धमाकेदार अर्धशतक ठोकणारा हार्दिक पांड्या ठरला प्लेअर ऑफ द मॅच. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसची 25 जूनला बैठक. खरगे राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये बैठकीचं आयोजन. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाचं बांधकाम सुरू असलेल्या कार्यालयावर बुलडोझर. गुंटूर इथल्या ताडेपल्ली इथे बांधण्यात येत असलेल्या कार्यालयावर बुलडोझर. राज्य सरकारची कारवाई.